हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्याच रेमेडी लावतो, पण थोडेसे ड्राय केस थोडे फ्रिजी राहतात, तुमच्यासारखे सिल्की आणि शायनी होत नाहीत. तर त्याच्याविषयीच मी सगळं माहिती सांगणार आहे आणि असं का होतं काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची जी रेमेडी आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे आणि मी खूप वेळेला ट्राय करते. का तर बघा, या रेमेडीचे केस वाढण्यापासून केसांना एक मेंटेन ठेवण्याचे फायदे आहेत. म्हणजे एकदम स्कॅल्पपासून तुमचे केस जर टोकांपर्यंत असे ड्राय डॅमेज किंवा असे केसांना फाटे असतील, खूप वृक्ष असतील ना, तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आणि माझे केस तरी थोडे नॅचरली सिल्की आहेत, तरीसुद्धा ही मी रेमेडी म्हणजे सारखं यूज करते, जेणेकरून आपले केस तसेच मेंटेन राहावेत. त्याचा जो सिल्कीपणा, एक स्मूथपणा आहे की नाही, तो मेंटेन राहावा याच्यासाठी. त्याच्यामुळेच मी परत तुम्हाला तेच सांगत असते की ज्या 4 गोष्टी मी महिन्याला सांगितलेल्या आहेत की नाही, तर त्या तुम्ही करून बघा आणि तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल. प्रत्येक रेमेडीचे ना काही फायदे असतात. आता प्रत्येक केसांचा टाईप वेगळा असतो, प्रत्येक केस वेगवेगळे असतात प्रत्येकाचे म्हणजे, आणि त्यांचे जे रिझल्ट्स असतात ना, ते सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे काही जणींना डायरेक्ट रिझल्ट दिसतो, काही जणींना तो दिसत नाही. पण तो अप्रत्यक्षरित्या जरी असला की नाही, तरीसुद्धा काही ना काही इम्प्रूव्हमेंट झालेली असते केसांमध्ये, स्कॅल्पमध्ये म्हणा, किंवा थोडं तरी काहीतरी केसांमध्ये बदल झालेला असतो, तो दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. त्याच्यासाठीच मी काही टिप्ससुद्धा सांगणार आहे, असं का होतं आणि अजून तुम्ही काय करू शकता, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी रेमेडी आहे की नाही, ती महिन्याचं जे रुटीन आहे ना, त्यामधीलच एक आहे. बघा, मी काही वेळेला काय करते की महिन्याच्या रुटीनमधील जी एक छान अशी मेंटेन करण्याची जी होम रेमेडी आहे की नाही आपली, म्हणजे एकदम स्पा टाईपची किंवा केसांना स्मूथ शायनी बनवणारी, तर त्याच्यात मी कधी फुलांचा वापर करते आणि कधी करत नाही. म्हणजे जवसाचं जे जेल आपण बनतो, ज्याच्यात तांदळाचं पीठ ॲड केलेलं असतं, मेथीदाणे ॲड केलेले असतात, ती रेमेडी फुलं टाकून सुद्धा खूप सुंदर बनते आणि फुलांव्यतिरिक्त सुद्धा खूप छान बनते. ज्यांना फुलं उपलब्ध होत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आहे ही रेमेडी, आणि ज्यांना भेटतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही पानांचा सुद्धा इकडे वापर करू शकता. इकडे बघा, सिंपल आहे. फुलं घेतलेले आहेत, मेथीदाणे, आणि इकडे जवस मी थोडंच घेतलेलं आहे. ते अगोदर मी उकळायला ठेवलेले आहेत. 3 वस्तू पाण्यामध्ये बघा, 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं उकळून द्यायचं. कारण की हे या वस्तू ज्या आहेत की नाही, 2 म्हणजे सीड्स आहेत, थोडंसं उकळायला, ते जेल फॉर्ममध्ये यायला थोडा वेळ लागतो. एक 5 मिनिट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जी आपण पावडर घेतलेली आहे की नाही, तांदळाचं पीठ आहे, ते फक्त डायरेक्ट टाकल्यानंतर गाठी होतात, म्हणून ते पाण्यामध्ये मी अगोदर थोडंसं भिजवून घेते, त्याची प्युरी करते आणि ती हे उकळत असलं की याच्यामध्ये ओतून घ्यायचं. तुम्ही अगोदर थंड पाण्यात हे डायरेक्ट मिक्स केलं तरी चालेल. पण काय होतं माहिती आहे का, अगोदरच जर पीठ टाकलं ना आपण, तर मग पटकन ते घट्ट होतं आणि जास्त जे आपलं हेअर मास्क आहे की नाही, तो पटकन घट्ट होतो आणि जवस, मेथीदाणे हे शिजायच्या अगोदरच ती प्रोसेस होऊन जाते. त्याच्यामुळे थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही प्युरी टाकायची. तुम्ही इकडे तुम्हाला जर पीठ नसेल ना तांदळाचं, तर तुम्ही डायरेक्ट मग मेथीदाणे याच्यासोबत तुम्ही थोडेसे तांदूळसुद्धा टाकू शकता, 1-2 चमचे. खूप छान रिझल्ट येतात. तर इकडे मी खूप जास्त घट्ट नाही बनवणार आजची रेमेडी, थोडीशी पातळसर बनवणार आहे. कारण की मी ऑइलिंग खूप डीप केलेलं होतं, चांगलं ऑइलिंग केलेलं होतं मेहंदी लावल्याच्या नंतर. त्याच्यामुळे मला केसांना, फक्त संपूर्ण केसांना रेमेडी लावायची तर होतीच, एक स्मूथनेस आणायचा होता थोडा. कधी कधी काय होतं, मेहंदीने थोडंसं एक ड्रायनेस किंवा थोडे केस असे रफ जाणवतात की नाही, तर त्याला हे रिकवर करतं हे जेल. आणि थोडंसं पातळ बनवलेलं आहे, जेणेकरून सगळ्या केसांना लागलंही जाईल आणि पातळ असल्यामुळे आपण पटकन धुतो. ही खूप जास्त वेळ ठेवायची नाही, एक 15-20 मिनिटं केसांवरती ठेवलं ना तरी चालते. कारण की मेहंदी लावल्यानंतर हेअर मास्क खूप जास्त वेळ नाही ठेवायचा, कारण आपला मेहंदीचा कलरसुद्धा मग थोडासा जातो. त्याच्यासाठी पटकन पण व्हायला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट्स पण पाहिजे. त्याच्यासाठी ही थोडीशी पातळसर हे केलेली आहे. याच्यात तेल वगैरे काही टाकायचं नाही, कारण मी ऑइलिंग केलेलं होतं मेहंदीनंतर, चांगलं डीप ऑइलिंग केलेलं होतं. आणि जे काही म्हणतात की नाही की खूप आम्ही रेमेडीज ट्राय करतो, पण केस आमचे, एक तर काय होईल बघा, तुमच्याकडे सगळ्याच साहित्य अवेलेबल नसतील किंवा तुमचा केसांचा जो हेअर टाईप आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. आता माझ्या घरात सुद्धा आहेत असे की काही रेमेडी लावल्यानंतर ज्यांचे केस माझ्यांसारखेच होतात, पण काही जणींचे होत नाहीत. आणि म्हणजे तेच मी अनुभवते की काहींचे थोडेसे केस असतानाच असे वृक्ष असतात किंवा थोडेसे जड असतात, म्हणजे जाड स्वरूपाचे असतात, असे खूप जास्त त्याला शाईन नसते, पण खूप काळे असतात, खूप दाट असतात, असं वेगवेगळे हेअर टाईप्स असतात. त्यांनी काय करायचं, तुम्ही ही जवसाची जी रेमेडी आहे ना, ती कंटिन्यू फॉलो करा. मेहंदी जरी महिन्याला लावत असलं की नाही, तरी अधूनमधून एकदा नाही का असंच लावायची आहे. फक्त 15 ते 20 मिनिटं ठेवायची, एक छान शाईन येते आणि केस स्मूथ होतात.
दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक हेअर मास्कमध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईचा तुम्ही वापर करा. ऑलिव्ह ऑइलचा वापर करा जास्तीत जास्त. बदाम तेल वापरण्याचा प्रयत्न करा, कारण की बदाम तेलाने ना केस सॉफ्ट व्हायला मदत होते, मऊ व्हायला आणि सिल्की पण व्हायला. आणि खूप महत्त्वाची एक गोष्ट, दरच वेळेस नाही, पण तुम्ही अधूनमधून एकदा तरी कंडिशनर लावा, कारण की एक वेळेला जर तुम्ही असं केलं ना, तर एक वेळेला कंडिशनर लावा. तर या सगळ्या टिप्समुळे सुधारणा होईल. या तर गोष्टी करायच्याच आहे. ह्या एक्स्ट्रा छोट्या-छोट्या टिप्स आहेत, ज्यांचे खूप जास्त ड्राय केस असतील त्यांच्यासाठी. पण आपलं जे मंथली हेअर केअर आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. परत मी तेच सांगेल, की जे हर्बल ऑइल मी बनवते, म्हणजे तुम्हीही असंच बनवत असाल ना, तर त्याच्यामुळे केस वाढायला आणि केस खूप सॉफ्ट व्हायला मदत होतात. मेहंदीमुळे केसांना कलर येतो आणि कंडिशनिंग होते. वेगवेगळे हेअर मास्क जे आहेत ते स्कॅल्पला हेल्दी करण्यापासून केस गळती कमी करण्यासाठी, डॅन्ड्रफ कमी करून आपलं स्कॅल्प हेल्दी होण्यासाठी आणि केसांचा जो एक मेन पोत असतो ना, एक मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात. तर आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.